भारतामध्ये सर्वात जुना राजकीय पक्ष हा काँग्रेस आहे आणि काँग्रेसच्या माध्यमातून या देशामध्ये स्वातंत्र्याची चळवळ उभारल्या गेली आणि या स्वातंत्र्याच्या चळवळीला यश आल्यानंतर केवळ सत्तेचं हस्तांतर नव्हे तर व्यवस्था परिवर्तन असावी ही भूमिका काँग्रेस पक्षाची होती आणि यातूनच संविधान आणि लोकशाहीमधली संविधानिक जी परंपरा आहे ती सुरू झाली। अलीकडच्या काळात भारतीय जनता पार्टी ही योग्य अयोग्य पद्धतीने कुठे मतांवर दरोडा टाकून डल्ला टाकून महाराष्ट्राच्या निवडणुकीत आपण बघितलं की मतदानाची चोरी करून हे सरकार आता सत्तेवर बसलंय आणि सत्तेवर बसल्यानंतर स्वतःच्या पक्षामध्ये मोठे मोठे नेते आहेत असा राणा भीमदेवी थाटामध्ये घोषणा करणारा भाजप एकीकडे सांगतो की आमच्याजवळ राष्ट्रीय नेतृत्व फार मोठं आहे, 56 इंच छातीचं आहे, ते चमत्कारिक आहे, त्यांचा करिश्मा आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे स्वतःला एक सुपरमॅन अशा स्वरूपाचं त्यांचं एक व्यक्तिमत्व असल्याचा त्यांचा दावा आणि त्यांच्या पक्षाचा विश्वास आहे। आणि असं असताना स्वतःच्या पक्षातले कार्यकर्ते मोठे न करता काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते घ्यायचे, त्यांनाच तिकीट द्यायचे, हा जो त्यांनी खेळ लावलेला आहे हा अत्यंत हास्यास्पद आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही चेटकीन आहे आणि ही चेटकीन काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते खाते। यांच्याजवळ स्वतःचा कार्यकर्ता नाही, स्वतःच्या पक्षामध्ये यांच्या नेते नाही आणि त्यांच्याजवळ नेते नसल्यामुळे अशा केलवाणी परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या लोकांना कुठे धाक दाखवून तर कुठे लालूच दाखवून पक्ष फोडण्याचे कार्यक्रम हा अनेक दिवसांपासून हा सुरू आहे। त्यामुळे काँग्रेस पक्ष हा नेत्यांचा पक्ष नाही तर काँग्रेस पक्ष एक विचारांचा पक्ष आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। आमच्या पक्षातला कोणता नेता गेल्याने आमची ताकद कधी कमी झालेली नाही। त्यामुळे या मागच्या निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आमचा एकही आमदार निवडून येऊ शकला नव्हता। त्यामुळे आधीच या मागच्या काळामध्ये काँग्रेस पक्ष व्यवस्थित या ठिकाणी आपलं प्रदर्शन करू शकला नाही। मात्र 2029ला आम्ही पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणून उठणार आहोत। त्यामुळे काही जात असतील ते जात असणारे हे स्वतःचे काही उद्योगधंदे असतील किंवा स्वतःच्या ज्या काही संस्था असतील त्या वाचवण्याकरता किंवा काहीतरी मिळावं या लालचेतून जात आहेत। त्यामुळे त्यांना जाणाऱ्यांना त्यांचा प्रवेश जो आहे हा लखलाभ हो। काँग्रेस पक्ष विचारावर निष्ठा ठेवून आगामी काळात देखील भारतात ज्या पद्धतीने लढतोय त्याच पद्धतीने महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यात लढत राहील। हा प्रश्न जाणाऱ्या माणसांनाच विचारणारे जास्त योग्य राहील। त्यामुळे ज्या माणसाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं असा माणूस हे सोडून गेला तर अलीकडच्या काळात अन्याय झाला असं जेव्हा कोणी जाणार असा म्हणतो तर कार्यकर्ते म्हणायला लागले असा अन्याय आमच्यावरही करा। त्यामुळे ह्या काही अन्यायाचा वगैरे नाही, हा संधी साधूपणाचं एक कुठेतरी एक उचललेलं पाऊल बहुधा हे असावं। कोण कसा का गेला याचं एक सर्वसाधारण महाराष्ट्रभरातलं चित्र जे आहे हे आपण सर्वजण जाणतो। याला हाताच्या कंगणाला आरसा कशाला हे आपण सर्वजण जाणतो। तेच मी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि जात असणाऱ्या माणसाने ते का गेला हे त्यांनी त्यांच्याकडून हे उत्तर हे सर्वांनी विचारलं पाहिजे, नाही तर आगामी काळात जनता या प्रश्नाचं उत्तर विचारल्याशिवाय राहणार नाही। पक्षामध्ये कोणी सोडून जावं याकरता कुठलंही वातावरण नाही, सर्वांना सोबत घेऊन चालणारा काँग्रेस पक्ष आहे। त्यामुळे जाणारा माणूस हा जेव्हा ठरवून जात असतो तेव्हा अशा लोकांना थांबवता येत नसतं। शेवटी कुंपणाने शेत खाल्लं असे जे काही प्रकरणं असतात त्या वर्गामध्ये हा एक प्रवेश मोडला असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही। डेटा आलाय आज विधानसभेत तो मांडला गेला, त्याच्यात महिला बेपत्ता होण्याचं राज्यातलं प्रमाण 7% वाढले गेल्या वर्षभरात। 5,000पेक्षा अधिक महिला केवळ नागपूर नाशिक या भागातून गृह खाते तपशील फेल ठरले। निश्चित गृह खात्याच्या ज्या अनेक ज्या गोष्टी आहेत पूर्ण वेळ या महाराष्ट्राला गृहमंत्री नसल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चाललेली आहे। तर महाराष्ट्राचा गृह विभाग हा घाशीराम कोतवाल चालवत आहे असा थेट आमचा आरोप आहे आणि या आमच्या आरोपाला बळकटी मिळणारे अनेक उदाहरणं निर्माण झालेली आहेत। स्वारगेट या ठिकाणी झालेला बलात्कार हे देखील त्यातलंच एक उदाहरण होतं आणि त्या बलात्कारानंतर गृहराज्यमंत्री म्हणतात की ती महिला ओरडली असते तर बलात्कार झाला नसता। इतकं हे विचित्र स्वरूपामध्ये काम करणारं एक सरकार आहे आणि यामध्ये ही नुकतीच जी आलेली आकडेवारी आहे ही या देशातल्या या महाराष्ट्रातल्या आया बहिणी सुरक्षित नाहीत यासाठी बोलकं असणारं हे चित्र आहे। लव जिहादच्या नावानं मतांचा जोगवा मागणारे
प्रत्येक मुद्द्यांमध्ये राजकारण आणि ध्रुवीकरण करणाऱ्या वर्गाला आता एवढं राक्षसी बहुमत मिळालं आहे आणि एवढं आपल्याला बहुमत मिळाल्यावरही जर महाराष्ट्रातल्या लेखीपाळी जर सुरक्षित नसतील तर या सरकारने राजीनामा दिला पाहिजे, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. एकनाथ शिंदेचे आमदार आपण गेल्या काही दिवसांपासून बघितलं तर वादाच्या भोवऱ्यात आहेत. काही जण आगोरी पूजा घालतायत, काही कॅन्टीन चालकाला मारतायत आणि काही जणांकडे तर थेट कॅशची बॅग सापडते. कसं बघतोय सगळ्या एकंदरीत शिंदेच्या आमदारांना? अली बाबा 40 चोर. ही ज्या हनी ट्रॅपच्या संदर्भात एक गुन्हा देखील नोंदवण्यात आण्याची माहिती ही आपल्या सर्व माध्यमांच्या माध्यमातून मिळत आहे. या प्रकरणाची दाबादाबी सरकारने करू नये. नैतिकतेचा आव आणणारं सरकार हे अधर्मी केव्हाच एव्हाना झालेलं आहे. कारण सत्याची पाठराखण करणं हा धर्म आहे आणि चुकीच्या गोष्टीची भ्रष्टाचाराच्या त्यांना मदत करणं आणि कुठेतरी चुकीच्या गोष्टींवर पांघरून घालणं हा अधर्म आहे आणि हा अधर्म सरकार सातत्याने करत आहे. याहीमध्ये अशा स्वरूपाचं कुठलंही कांड आणि अशा लोकांना पाठीशी घालण्याचं सरकारने करू नये आणि या संदर्भातली एक स्वतंत्र SITची चौकशी ही झाली पाहिजे, न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे आणि महिला वर्गांनी याचा तपास केला पाहिजे. ही आमच्या पक्षाची या संदर्भातली असणारी भूमिका आहे. ही यादी समोर आली पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला? मंत्र्यांचे नाव असतील सर्वांची चौकशी झाली पाहिजे, यातच ते आली पाहिजे, ते जाहीर झालं पाहिजे, सत्य जे आहे लोकांपुढे आलं पाहिजे, हे लपवाछपवी झाली नाही पाहिजे. हेच उत्तर मी यापूर्वी आपल्याला दिलंय. वैचारिक स्वरूपाच्या काम करणाऱ्या सर्व माणसांची गळचिपी महाराष्ट्रात कशी केल्या जाते याचं अनेक उदाहरणं ही आपल्या पुढे आहेत. आज आपण पुण्यातच आहोत. पुण्यामध्ये नरेंद्र दाभोळकरांची झालेली जी हत्या आहे, जो खून आहे, हा कशामुळे झाला? तर नरेंद्र दाभोळकर हे विवेकवादाची मांडणी करत होते आणि तो विवेकवाद वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्याकरता डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी हयात घालवली. अशा एका माणसाचा खून. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, शिवाजी महाराजांचं कुळ मूळ विचार हे सांगण्याचं काम गोविंद पानसरेजींनी केलं. त्यांच्याही हत्या आपल्या महाराष्ट्रात झाली. काय कारण होतं? या दोन हत्यांच्या सोबतच अनेक ठिकाणी जे वैचारिक मांडणी करतात आहे त्या लोकांना वर घरात बसवणे, त्यांच्यावर हल्ला करणे, त्यांना घाबरवणे, असं भाजपच्या आशीर्वादानं जे सुरू आहे त्यातलाच एक प्रकार हा प्रवीणदादांवर झालेला हा हल्ला आहे. त्यामुळे विचारांची भिन्नता असू शकते, मात्र हातात कायदा घेणे आणि कोणाला बोलू न देणे, जे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन काम करतात, यांच्या संदर्भात असं वर्तणूक होत असेल आणि थेट त्यांचा जर गॉडफादर या राज्याचा महसूल मंत्री जर असतील आणि जे मुख्यमंत्री गृहमंत्री हे जर तुझ्या पाठीशी आहे असं महसूल मंत्री जर सांगत असतील तर हा नेमकेपणानं या महाराष्ट्रात काय चाललंय, हा महाराष्ट्र धर्म बुडवण्याचं कांड कशा पद्धतीने होत आहे हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि या हत्येच्या मागचं जे कारस्थान आहे त्या कारस्थान हे सर्व लोकांपर्यंत पोहोचून आगामी काळात जी परिवर्तनाची जी नांदी आहे ही सुरू झालेली आहे आणि याला तीव्र करण्याच्या अनुषंगाने आमची मदत, त्यामध्ये सहयोग आमचा राहील. सामान्य कार्यकर्ते आहेत तिथे मग आता तरी पक्ष तळागाळात उभारून तुम्ही स्वतः तळागाळात आलेला तळागाळातल्या नेतृत्वाला संधी मिळणार की नाही? पक्ष हर्षवर्धन सपकाळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झालेले आहेत. तुम्हाला त्याच्यातले बदल सुरू झालेले आहेत आणि या सर्वसामान्यांचं आता राजकारण हे काँग्रेस पक्षात होत आहे हे दिसल्यानंतर अनेक सरंजामशाहीची पाठराखण करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकून गेलेली आहे. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या पक्षाचा आधार घेतलाय. ही देखील एकीकडे एक वस्तुस्थिती आहे. तेव्हा आगामी काळ हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचाच हा काळ राहणार आहे आणि तीच आमच्या पक्षाची भूमिका आहे. मध्य परवान्याबाबत ना महायुतीत कुठेतरी रस्सीखेच दिसते, कारण सुधीर मुनगंटीवारांनी याला विरोध केलाय की मध्य परवाने जर देत असेल तर कुठलीही भूमिका असेल त्याला माझा विरोध असेल. महायुतीत याच्यावरून देखील ठिणगी पडते. जे अत्यंत चांगला एक प्रश्न आपण विचारला. एक मद्य विक्रीच्या माध्यमातून महसूल वाढविणे
आणि नवऱ्याला दारू पाजायची आणि त्या पैशातून लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे, हा एक दुर्दैवानं एक अव्यवहार, हा देश बुडवे, हा करंटेपणा हे सरकार करत आहे. भाग 1. भाग 2, देशी आणि विदेशी अशा 2 दारूंमध्ये आता एक तिसरा प्रकार हा सरकार काढतोय की जो देशीतही नाही विदेशीतही नाही, मध्यभागी कुठेतरी आहे. आणि तो आता ज्या काही वाईन शॉपी आहे त्या माध्यमातून विक्रीसाठी खुला करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्राचे जे मंत्री आहेत, ज्यांच्याकडे एक्साईज डिपार्टमेंट आहेत, या पुणे जिल्ह्याचे जे सर्वेसर्वा स्वतःला समजतात पालकमंत्री आहेत, त्यांनी हा घाट घातलेला आहे. वास्तविक पाहता त्यांच्याकडे असणारं हे एक्साईज डिपार्टमेंटचं खातं काढून घेण्यात यावं. कारण टँगो नावाचा जो ब्रँड आहे हा कोणाचा आहे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे कन्फ्लिक्ट ऑफ द इंटरेस्ट हा टँगोची पाठराखण ते त्यांच्या मंत्रिपदातून करू शकतात. त्यामुळे कन्फ्लिक्ट ऑफ द इंटरेस्टमध्ये ताबडतोबीनं त्यांचं खातं जे आहे काढून घ्यावं. मुलाचं एका घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.